नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद स्तरावरील विविध प्रलंबित मागण्या आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारींच्या अनुषंगानं अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणांवर वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सोमवारी 23 फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं. यावेळी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे, तालुका अध्यक्ष निवृत्ती कासोटे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर अर्जुन पारखे, राजेंद्र बाचकर, सुरपुरिया राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. समितीने दिलेल्या निवेदनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील रस्ते कामांमधील अनियमितता, ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचार, बदली प्रक्रियेत नियमभंग, रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहार तसेच अधिकाऱ्यांविरोधातील प्रलंबित चौकशा अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांच्या अंतर्गत असणाऱ्या पारनेर पंचायत समिती, श्रीगोंदा पंचायत समिती, अहिल्यानगर पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या तक्रारीबाबत गेली 4-5 महिन्यापासून पाठपुरावा करूनही संबंधित जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी फक्त ग्रामपंचायत विभागाने फक्त पंचायत समितीला पत्र काढले, परंतु त्याच्यावर असणाऱ्या कारवाईचा अहवाल तात्काळ आज अखेर सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलेला नाही आणि संबंधित कार्यालयाला सुद्धा उपलब्ध केलेला नाहीये. त्यामुळं आम्ही आज आमच्या अन्याय निवारण सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ सेठ यांच्या अंतर्गत असणारे अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं आज आम्ही उपोषणाला बसलोय. परंतु आज जवळजवळ दुपारचे 12 वाजत आलेले आहेत, तोपर्यंत एकही अधिकारी संबंधित उपोषणाची दखल घेण्यासाठी खाली आलेलं नाहीये. तर अहिल्यानगर पंचायत जिल्हा परिषदच्या अंतर्गत असणारे राहता तालुक्यातील जळगाव पुंतम्मा रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांच्या अंतर्गत राहता पंचायत समितीच्या अंतर्गत चालू आहे. तर हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने व शासन परिपत्रकानुसार नसल्याने आम्ही चीफ इंजिनियर मार्फत त्याची टेस्ट ऑडिट करून त्याची चौकशी करण्यासाठी पत्रावर केला होता. संबंधित विभागाने आज अखेर सुद्धा त्याच्यावर कारवाई केलेली नाही. त्याचबरोबर पारनेर पंचायत समितीत अंतर्गत असलेले मोजे ढोळपुरी येथील शिवपानंद रस्ते हे रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता झाल्याने आम्ही तक्रार केली होती. आज या शिवपानंद रस्त्याचे म्हणजे ढोळपुरीच नाही तर पूर्ण पारनेर तालुक्यामध्ये अशी स्थिती आहे की जे शासन परिपत्रकाने ज्या नियम अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत, तर 60% हे मशीननी काम करायचं असतं, 40% जे ते मजुरांनी काम करायचं असतं. परंतु ढोळपुरी गावातील रोजगार सेवक, सरपंच आणि संबंधित ठेकेदार यांनी संगनमत करून तर ते जे बोगस मजूर फक्त ज्या म्हणजे मजूर जे आहेत ना ते फक्त मस्टरवारीत दाखवलेले आहेत आणि बाकीचे जे कामं आहेत तर हे मशीननी केलेले असं त्या कागदपत्र दाखवून ते बिल काढण्याचा षडयंत्र ते कामकाज संबंधित शिवपानंद रस्त्याच्या ठेकेदार आणि सरपंचांनी केलेलं आहे. तर त्याबाबत आम्ही वेळोवेळी पत्रावर केला, परंतु याच्यासाठी सुद्धा आज जर संबंधित यांनी जर कारवाई नाही केली जिल्हा परिषदेने तर यापुढील उपोषण आम्ही विभागीय आयुक्त नाशिक याकडे करणार आहोत. आणि स्पेशल शिवपानंद रस्त्यासाठी एक राज्यस्तरीय किंवा विभागीय स्तरावरून चौकशी समिती नेमण्याचं पत्रव्यवहार सुद्धा आम्ही संबंधित विभागाला करण्यात येईल. त्याचबरोबर अहिल्यानगर पंचायत समितीत असणारे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी कापूरवाडीचे नांगरे भाऊसाहेब यांची काही दिवसापूर्वी पंचायत समिती रावरे येथे बदली झाली होती. तेथे त्यांनी संबंधित विभागामध्ये 3 महिने काम केले. 3 महिन्याचं त्यांनी मासिक वेतन तिथं केलं आणि संबंधित जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी त्यांनी संगनमत करून त्यांची पुन्हा अहिल्यानगर पंचायत समितीचं येथे बदली केली. या प्रक्रियेमध्ये संपूर्ण शासन परिपत्रकाचे असणाऱ्या नियमाची पायमल्ली ती धाब्यावर ठेवून संबंधित असणारे कर्मचारी यांनी त्यांची पुन्हा नियुक्ती कापूरवाडी येथे केलेली आहे. तर असे म्हणजे या जिल्हा परिषद असणारे आज हजारो कर्मचारी आहेत, परंतु काही कर्मचाऱ्यांना नियम आहेत आणि काही ज्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत त्यांच्या मनमानी पद्धतीने त्यांची बदली केली जाते. तर यासाठी असणारे ते जे नियमाची पायमल्ली केली अशा कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही पत्रावर केला होता, परंतु कारवाई अद्याप करण्यात आली नाही.
त्याचबरोबर श्रीगोंदा पंचायत समिती महात्मा रोजगार हमी योजनेमध्ये अनियमितता झाल्याने, त्याचबरोबर 10% ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद सेवेत समावेश यादीमध्ये अनियमितता झाली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील तांत्रिक ग्रामसेवक संघटना यांनी स्वतःचे सॉफ्टवेअर वापरून ते व्यवसाय करत आहेत. अशा ग्रामसेवक संघटनेचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पारनेर पंचायत समिती तत्कालीन गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी शासन निधी वाटपामध्ये जे ग्रामविकास अधिकारी आहेत भगत म्हणून, त्यांच्या फोनपेद्वारे त्यांनी 50,000 रुपयाची लाच घेतली. याबाबत रेकॉर्डिंग व त्याबाबतचे फोनपेचे प्रिंट शॉट आम्ही संबंधित जिल्हा परिषद विभागाला दिलेले आहेत. परंतु अद्याप फक्त त्यांनी चौकशीचे आदेश केले, परंतु अद्यावत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा, पारनेर पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या ग्रामपंचायतीत, या ग्रामपंचायतीच्या जो शासनाला राज्य शासन व केंद्र शासन योजनेअंतर्गत जी कामं केली जातात याचा काही टक्केवारी 6% हे शासनाला GST स्वरूपामध्ये भरला जातो. परंतु त्याबाबत आम्ही माहिती अधिकार टाकले. माहिती अधिकार त्याच्यानंतर प्रथम अपीलही करण्यात आलं आणि संबंधित पंचायत समितीने आदेश केले की 15 दिवसाच्या आतमध्ये संबंधित माहिती देण्यात यावी. परंतु याच्यामध्ये अनियमित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं जाणीवपूर्वक माहिती संबंधित ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेली नाही. अशा विविध प्रश्नावर आज आम्ही या उपोषणाला बसलोय, परंतु अद्यापपर्यंत कुठली कारवाई न झाल्यामुळं आम्ही आज उपोषण करून जर आजही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा लेखी खुलासा व संबंधित कारवाईचे पत्र जर दिलेले नाही तर आम्ही येत्या 15 दिवसामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे उपोषणाला बसणार आहोत. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.